कागदाची पूर्तता केलेली आहे. कुठली घटना आहे? बोंबली बुजुर्ग येथील, तालुका देवणी, जिल्हा लातूर. या बाबतीत आपल्याला गावकरीने सहकार्य केलेलं नाही का? नाही सर, कोणीच आम्हाला सहकार्य केले नाही. प्रशासनाने केले नाही, गावकऱ्यांनी नाही. का तुमचे गावकरी करून दुश्मनी आहे का? नाही दुश्मन की नाही, फक्त दहशत. आज त्यांना केले, उद्या आम्हाला करतील. ते दहशत देणारे कोण? बौद्ध समाजाचे सर. तुमचं नाव? प्रशासनानं काय आश्वासन दिले? उपोषणाला बसले नाही? उपोषणला आम्ही काढून पुतळा जप्त करून, म्हणजे कुठला पुतळा जप्त केला नाही, कुणावर गुन्हे दाखल नाही, ना त्या पुतळा विटन नाही करण्या आरोपाचा शोध नाही. बरोबर आहे. माझ्याकडे FR ची कॉपी आहे. माझ्या जागेचा आपला 8चा हे पेपर आहे. ते देखील असताना देखील पोलीस प्रशासनानं तुम्हाला सहकार्य केले? सहकार्य केले नाही, कुणीच सहकार्य केलेलं नाही. 2 वेळेस उपोषण सुद्धा केलो. 2 वेळेस? 2 वेळेस. त्याचे कागद कुठं आहे तुमच्या पैसे? हा, समजे माझ्याकडे कागद सर. आता काय प्रक्रिया, तुमचं काय म्हणणं आहे? माझं काही नाही, घाणीतला पूजा करून योग्य ठिकाणी प्रशासनाने बसव, एवढीच माझी अपेक्षा. आणि तो विटन न करणारा आरोपी शोधून काढावा. सर, आपण पुण्या आधारे म्हणतो, आपण हा माझ्याकडे आहे. सूर्यवंशी, राहणार बोंबली बुद्रुक, तालुका देवणी, जिल्हा लातूर. प्रकार झाले, काय परेशानी झाली आपल्याला? मी माझ्या गावामध्ये बौद्ध समाजाचा माणूस आहे. मी माझ्या गावामध्ये सवर्ण लोकांच्या सोबत राहतोय. माझ्या गावामध्ये माझ्या भावकीतल्या लोकांनी, माझ्या जातीच्या लोकांनी गावाच्या शेजारी असलेल्या एका खाजगी जागेमध्ये बाबासाहेबाचा पुतळा बसवला. आणि त्या बाबासाहेबाच्या पुतळा बसवल्यानंतर तिथे उखंडे होते. त्या उखंड्यामध्ये पुतळे बसवल्याच्या नंतर त्यांना उखंडेवाल्यांना आपण विश्वासात घेऊ, बाबासाहेब हे आपले नाहीत, सर्वांचेच आहेत, जगाचेच आहेत, असं मी त्यांना सांगत गेलो. हा आपल्याला साथ देत नाही. आम्हाला त्या ठिकाणी हा सवर्ण लोकाला साथ देतोय आणि आमची माहिती त्यांना देतोय असं समजून मला, माझ्या कुटुंबाला, माझा एक भाऊ रामकृष्ण हरी. काय झालंय महाराज आज गावात आपल्या गावामध्ये बगर परवान्याचं काम करायचं. त्याच्यानंतर लोकांनी किती सहनशीलता जरी घेतली तर त्याला डायरेक्ट फोडायचं, लोकांचे नाव घ्यायचं, दहशत माजवायचं आणि गावामध्ये कलह निर्माण करायचं, हे वातावरण निर्माण झालेलं आहे. तर ह्या वातावरणाचा पूर्ण गावाला त्रास आहे. हा त्रास गावाला होणे एवढीच विनंती आहे. आणि निमित्त फक्त बाबासाहेबाचं पुढे करून नका, कारण बाबासाहेब एक विभूती आहे. बाबासाहेबाचे विचार ही जगात व्यापक आहेत. तर तशा महात्म्याला कलंक लावू नये ही आमची वारकरी संप्रदायामार्फत आग्रहाची विनंती आहे. कोण करत असले? आता ते रात्री केल्यामुळे कोणाची नावं घेता येत नाही. नावं जर घेतलो तर आम्ही दररोज बाहेर फिरणारे माणसं आम्हाला ठेवत नाहीत. आम्हाला दसत आहे आम्हाला सुद्धा. आम्ही नाव कोणाचंच घेत नाही. प्रशासनानं चौकशी करावं. आता जे एका परिवारानं म्हणलं की बाबा त्यांच्या परिवाराला त्रास होलाले पाहिजे, ते खरं आहे का बोलायला? हा, त्या परिवाराला त्रास होईल, गावासोबत का राहतो म्हणून त्रास आहे. हे अगदी सत्य, बाकी गावाला विचारा तुम्ही. गावकरी हे खरं आहे का? त्रास आहे त्यांना? आणि हे महाराज बोलायला खरं आहे का? खरं आहे.